विधानसभा आम चुनाव से पहले महागठबंधन में शामिल पार्टियों में जुबानी जंग जारी है। राजनीतिक गलियारों में इस बहस की चर्चा हो रही है। इस पर एनसीपी के वरिष्ठ नेता छगन भुजबल ने टिप्पणी की है। इस बारे में मीडिया से बात करते हुए उन्होंने कहा कि हमारे वरिष्ठों ने इन लोगों को ऐसी टिप्पणियां करने से रोकना चाहिए। हम इसके बारे में बाद में बात कर सकते हैं। सभी को एक साथ आकर निर्देश देने चाहिए। सभी ने अपने अपने क्षेत्र पर ध्यान देना चाहिए। अर्थात मी मगाशी सांगितलं की अनेक माझे ड्रीम प्रोजेक्ट ज्याला मी म्हणेन तेवढे पुरं करायचे. मग नाशिकचा तुमचा नाशिक मुंबई रस्ता आणि फ्लायओव्हर असेल, एअरपोर्ट असेल, तुमचं पोर्ट क्लब असेल, फिल्ड ट्रॉली असेल, रस्ते असतील, नाशिक पुणे नाशिक त्र्यंबकेश्वर वगैरे वगैरे वगैरे, मंदिर वगैरे, दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदन असेल, तर हे असे इथे सुद्धा अनेक काही प्रोजेक्ट जे आहेत माझ्या ड्रीम प्रोजेक्ट ज्याला मी म्हणेन त्यातला हा एक मोठा प्रोजेक्ट होता की ज्याच्यामुळे त्या भागातील जेवढी गावं आहेत त्या लोकांचं जे आहे राहणीमान, त्यांची आर्थिक परिस्थिती जी आहे ही सुधारणार आहे आणि स्वप्न पूर्ण होणार आहे. आणि ते अतिशय महत्त्वाचं आहे कारण त्याने लोकांची भूक भागणार आहे, दोन पैसे त्यांच्या हातात मिळणार आहेत. त्यामुळे ते इथला शेतकऱ्यांच्या हातात पैसे आले की ते खर्च करतात, म्हणजे इथली जे दुकानदारी मार्केटिंग हे सुद्धा आपोआपच वाढणार आहे. म्हणजे सगळ्याच प्रकारच्या याला आर्थिक व्यवस्थेला चालना भेटणार हे काम आहे. आणि अनेक वर्ष सांगतो आहे की त्या भागामध्ये मला वाटतं चितळे कमिशन आणि त्यांनी 55 TMC पाणी सांगितलेलं आहे. आणि जळगावच्या इथे 110 TMC पाणी तापी नदीतून आपल्याला जे मिळालं त्यातले 11 TMC पाणी मला वाटतं आपण फक्त अडवू शकलो. 99 TMC पाणी गुजरातच्या उकाई धरणामध्ये जातं आणि हे सुद्धा 55 TMC पाणी असं इकडे तिकडे. त्याचा हा अतिशय छोटा पार्ट आहे. हा अतिशय म्हणजे 1% सुद्धा म्हणता येणार नाही असा हा पार्ट आहे माझा. पण तो एक पायलट प्रोजेक्ट म्हणून जो आहे यशस्वी झालेला आहे. आणि मी आज मी मध्ये एकदा वेळमध्ये सुद्धा बसलो होतो विरोधी पक्षात असताना की तुम्ही का करत नाही. मला वाटतं तेलंगणामध्ये कलमेश्वर त्यांनी 700 मीटर पाणी उंच उचललं, कितीतरी पंप लावले आपल्या ह्याच गोदावरी नदीवर आणि 1.25 लाख एकर जमीन भिजवली आहे. आपल्याला कुठे 300-200 असे पाणी उचलायचे, कुठे डोंगरांना आता आपल्याकडे ते टनेल करणाऱ्या मशीन्स आल्या. हे आम्ही जे काही डोंगर जे पोखरले ते तर मॅन्युअली काम केलेलं आहे. त्यावेळेला मशीन्स नव्हत्या माझ्याकडे. आता मशीन्स झालेले आहेत मुंबईमध्ये टनेलवर काम करणाऱ्या.